आदरणीय रमाकांतजी पानकर साहेब यांचं सांगणं आहे आणि सांगावं पण एवढंच वाटतं पोलीस स्टेशन कार्यक्रम असू दे लक्ष्मीपूर जिल्ह्यामध्ये आपल्या साऊंड असल्याशिवाय त्या कार्यक्रमाला माझ्या एका जोरदार टाळ्या वाजवत वादे पे तेरा भरोसा है ना जमणार यार किती टाकताना जमत म्हणत असतो कोणाकडे बघून म्हणतो जमत इकडे कोण घालता म्हणजे मग सभापती झाले की का वादे पे तेरा भरोसा है मैं जानता हूं तू मेरा हिंदी गाने इनको बाबा यूट्यूब चालू होते का तेव्हा इकडनं सोशल मीडियावरून मोठी गाठी काढली काय अरे तुम्ही पैसे कमावणार आम्ही आजकाल तुम्ही येणार तुमचे व्ह्यूज वाढले की तुम्ही नाकाच्या घरात गेला आपला दिवशी किती जास्त पण माहिती होती संदर्भ या ठिकाणी संगीत अलंकार आदरणीय तुम्हाला सर्वांचे गुरुजी अजित गोसावी सर यांचे पटशिष्य बुवा संतोष पांचाळ यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बुवा पंचरत्नांची आठवण करा. गाव हरवले एका जोरदार त्या माऊलीसाठी टाळा वाजवा आणि माझ्या अजित गोसावी सरांसाठी जोरदार टाळ्या होते. धन्यवाद. रुपवलीच्या अगोदर बुवा बरंच काय बोलला पण मला त्या विषयावर काय शिकवायचं नाही आणि माझ्याकडे वेळ पण नाही. परत मला उद्या कार्यक्रम आहे प्रेमाचं सांगत नाही की बिचारी पप्या पाऊस करत असते ते गायब पण झाले काही काही जण आताच पळाले तेव्हाच विषय काढल्याबरोबर पण काय करतो तुमका ह्या वयात प्रेम निघेल काय करत आहे काय काका या इथे माकाची खडी लागणार नाही काय कोण या आशीर्वाद मात्र लक्षात घ्यावा आणि माझ्या संस्कार सगळ्याच गोष्टी संस्कार थांबण्याचे संस्कार झाले. प्रामाणिकपणे सांगतो विषय आला म्हणून त्याच्या पाठीवर घ्यायच्या आज मी भजन करतो ना माऊली भजन करतो या हरिनामामध्ये आहे. या सरस्वतीला स्मरून सांगतो बुवा माझे आई वडील आणि माझे 3 मामा याची थोड पुण्य आहे आणि या भजन क्षेत्रात आणण्याचं काम एक नंबर येऊन मग दिसतात नागेश म्हणून एकदा जोरदार टाळ्या फार मला तर वाटत म्हणून आज मला मी या ठिकाणी याचं सांगणं हे काय समोर तो चिंती लावून काय दाखवला ना दुसऱ्याने शर्ट काढला म्हणून आपण शर्ट काढायचं नाही. आपल्याला जे गुरुजीने माझ्या जे गुरुजीने दिलं आहे अजित मान कोणी मला दिल्या किंवा सादर करण्याची वेळ वाटलं काय असेल सादर करण्याचे काम करतो खाते कुठे धडा कोणी राग काढली नाही या गाण्यांची. आई एक वेळा माऊली बुवा चांगली चांगली गाणी म्हणतात तुम्ही बुवा बुवा कडवी पाला कसा गोड पाला चालू रंगमी पाहुनिया साई पाहुनिया साई पाहुनिया साई कडवी पाला कसा गोड पाला
चांगले बुवा तुम्ही गाणी म्हणतात त्याच्यावर चांगलं प्रेझेंटेशन पण चांगलं करतात. पण बुवा एवढं मला खंत वाटते, मलाही वाटलं कुठेतरी बुवा की तुम्ही माझ्या बरोबर स्वरबद्ध तलाव येऊन सोन्यासारखी चिठ्ठी आहे, सात संघट आहे, कोरस मंडळी बुवा, उत्कृष्ट प्रकारे सबंधित तुम्हाला मिळालेली लाभलेली बुवा, त्याचा वापर करा बुवा. एवढंच मला चांगलं आहे. तुम्हाला नाव ठेवत नाही बुवा, माझी काही पात्रता नाही तुम्हाला नाव घेण्याची. या ठिकाणी पंचरत्नांची आठवण करण्यासाठी पारितोषिक आलं होतं बुवा. पांचाळ बुवा, कदम बुवा, पाटील बुवा, आमची पात्रता नाही बुवा. त्यांनी स्वरबद्ध केली गाणी म्हणण्यावेळी आम्ही पण मोठे विद्वान आहेत किंवा मोठे आणि बुवा नाही घातले बुवा नाही, पण छोटासा प्रयत्न बुवा करतो. तुम्ही मगाशी कदम बुवांचा म्हटलं सत्यनारायणा सत्य सांगा जना देवा दयाघना नारायणा नारायणा. कदम बुवांनी जो साचा बनवला ना ते स्वरबद्ध केलाय गाणं, ते मुळात आत्मसात करा. 100% वर तुमचा आवाज कसा आहे, पण त्याचे प्रत्येक शब्दाला वजन आहे, प्रत्येक गाण्याला वजन आहे. ते कुठेतरी दाखवा असेल जनांचं. पांचाळवाणी कोकण दर्शन दाखवा जरूर. तू सुख करता तू सुख करता तू सुख करता तू सुख करता बाबा मोरया गजानना 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 बाबा मोरया गजानना आम्ही कोकणचे सांगताना भरून नारी गोबळी करून रूपाला जगातल्या देवगड शेवटचा माणसं कोणी काय रचना केली बघा, शेवट कसा केला या गजरेचा. हे नादिरावी शांताराम कळत माईकताम संदेशम सांगे गणपती कोट्य भाग्यशाली नाव घेतला नभूषण वाटे कोकणचा विकास कराय कोकणी थपत पथारी घाम कोकणचा विकास कराय कोकणी थपत पथारी घाम रेल गाडी येण्याची वाट पाहतोय परशुराम बाबा मोरया गजानना 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 वल्लभ रे वल्लभ मला ह्या स्केल मध्ये काम करतो हे करायचे ना एवढ्या स्केल मध्ये मला हेच गाण्याने तुम्हाला कागद देतो, हेच गाणं मला म्हणून जातो. 100% मला तुम्हाला सलाम करतो.
राजेची रंग येती अप्सरा परी राजेची रंग येती अप्सरा परी त्या सर्वांना जीवन कन्याने मी पैलती एक दिवशी अगणित घडले झाले आकाशवाणी पोराचे पोरी ऐको राजाची राणी एक एक दीदीवर कन्या एक दीदीवर कन्या उभी किनाऱ्यावर हरिओम हरिओम करीत राहिले स्वामी पराशर हरिओम हरिओम करीत राहिले स्वामी पराशर हरिओम बसले नाव डोक्यामध्ये चालू लागले आम्ही खटोकडे झाल्या आयुष्य गेला मागचा क्या बात है हे नको आपल्याला ते काय कामाचं नाही बुवा लक्षात घ्या पाटील बाबा काय म्हणायचे कोकणात रेल्वे जर आली असेल ना गजराच्या माध्यमातून तिचं वर्णन पाटील वर्णन केलं गजरामध्ये स्वामी पावली रत्नारी धाव लागली पंचाण्णव साली सोमवारच्या शुभ सकाळी नवरात्रीच्या पहिल्या माळ्याच्या काय बोलले सांगा ना काय बोलले तरी मी माझी मी कॅपॅसिटी नाही तुका बोलून काय बोलतात की अंगार येतात आईचं काय आईचं काळी कुणी मागितला पोयच्यानं मागायला क्रिएट झाली पहिला तिचाच काढले असते पोयच्यानं बाहेर काळी औषधा मागण्यापेक्षा बुवा तो जेव्हा आईचं काळीच घेऊन जेव्हा गात होता तेव्हा तो ठेच लागून जेव्हा पडला ना त्या काळजातून सुद्धा आवाज आला बाळ तुला लागलं तर आईचं प्रेम आहे हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर या दोघांचं मिलन म्हणजेच परमेश्वर आहे चालताना जर ठेच लागली ना तर आपण काय म्हणतो आई ग आणि तो जर त्याच रस्त्याने जर आपल्या अंगात जर एखादा ट्रक येत असेल तर आपण काय म्हणतो बाप रे मोठ्या मोठ्या संकटांना बाप आठवतो तेव्हा आईचं आणि वडिलांचं महत्व आहे श्यामच्या आई पुस्तक लिहिलं गेलं श्यामचा आई पुस्तक लिहिलं गेलं पण ते श्यामला असं वाटलं नाही की बापसाहेबांना काहीतरी 4 वेळी लिहूया पण तेच वडील आपले बुवा आपला मुलगा
समाजामध्ये नीटनेटका दिसावा, चांगल्या कॉलेजमध्ये जावा, चांगलं काहीतरी करावं घडावा, डॉक्टर बनावा, इंजिनिअरिंग बनावा, कलेक्टर बनावा, सभापती बनावा, जरांगे पाटील बनावा. याचप्रमाणे वैभव कोकाटे साहेब, बाळा जगार साहेब आणि दया तानावडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद. हे वडिलांचे गुण हेही असतं. वडील कधीच वडिलांचं दुःख वाद चेहऱ्यावरती दिसत नाही. ते मुलांनी जाणायचं असतं की वडिलांचं दुःख काय आहे. प्रत्येक जण या ठिकाणी जो बसलेला आहे तो कधी ना कधीतरी वडील होणार आहे किंवा काही काही वडील झाले. आता काही ठिकाणी शपथ तळपाड होईल त्याचे बहुतेक जण देवासारखा धोका निर्वासी मंडळ नक्कीच काढूची वेळ आहे. खरंच सांगतो काही ठिकाणी तर माका असं गोळा लिखील मंगलाष्टक म्हणावं त्याच्यानं ऐकून तरी समाधान. शिरापडे कोण देत नाही ते देत नाही. होय गावचे का किती शिकलेलं असू दे, BA BCom असू दे, इंजिनिअरिंग असू दे, काय ना काय उपयोग नाही. पण तो जर मुंबईत जरी अगदी ना असं साधारण जॅकेट घातलेलं असलं ना पण खरंच सांगतो मुलीसाठी एवढंच मला सांगणार की जे काय आहे ना ते गावातच आहे. गावातील आपल्या सोना लक्षात घ्या. एक ना एक दिवस तरी गावाला यायला लागणार आहे. लक्षात घ्या ही आपली जी माती आहे ती आपल्याला प्यारी लक्षात घ्या. तिची काय करायचं आहे. अहो मुंबई काय आम्ही काय म्हणतो, मुंबई आमची. गुजराती लोकांकडे आम्ही हे तर मुंबईत होते. हा भांडी आता आमची माहिती नका होते भर पडून निघत वाटत काय मुंबईत एकही गेले. मुंबई ऐकणार तो विषय बाबा हात जोडते जरा कामा शांत राहा. मुंबईत एकही गेले आणि त्याची परिस्थिती सांगते काय की बिकट एवढी म्हणजे कधी कोणाच्या वाटेत कसं एवढे एक वर्ग ऐका एक वर्ग तिकडं तू मागाशी मला दुपार पितो आणि 5 लिटर डिझेल आणजा आणि पेटला की दूर झालं की तुझा घरात जाऊन तू मार राहतो डिझेल करणार. तुझं काही खेळ मागा कळत नाही हा. मुंबईत चांगल्या नोकरी नव्हते, चांगल्या नोकरी आणि गुजराती शेत. आता सरस गुजराती मारवाडी हेच लोक असतात मुंबईला. आपलं मराठी माणूस खेळच्याकडे तिकडे गेला नारा सप्पारा धानू बिनू तिकडे बाहेर आणि हे त्या गुजराती शेतकडे काम आणि गणपती आवश्यक माझ्या ओळखू भरत असतो. गणपती दिवस यांचा भाजी ना कुठची ना गावात शेतकरी सुट्टी वगैरे शेत छुट्टी चाहिए. शेत म्हणता काय को छुट्टी चाहिए, गाव जाना है. तो काय के लिए गाँव जाना है, गणपति है तो इधर भी गणपति है, उधर काय के लिए जाता है. नहीं शेख ऐसा नहीं है, गांव में जाना है गणपति को ववासने का है. बघा त्यांचा ववासने का है. त्या गुजराती शेख का काय करता औषध विसरून जातो म्हणता जाओ. हे गावात गेले अशी जॅकेटा 4-5 घेतला गावात गेले भजना कर केला आणि वाटेने हुसरी खाका खाल्ला आणि जाताना जेवढे ट्रेन मध्ये माणसं होती त्यांचं जेवण लावला नाही जायचं आणि गेले. या वर्षी कसा तरी गेला आणि आमची दुसऱ्या वर्षी पण तास गणपती दरवर्षाप्रमाणे शेठ छुट्टी चाहिए. तो शेठ म्हणता काय केले छुट्टी चाहिए. अगले साल गया था ना, ये साल गया था, ये साल काय केले जाता है. हिंदी माका पण एवढा येत नाही, यांचा ऐकून ऐकून मी शिकले. तो ये साल काय केले जाता है शेठ ववासने का है, ये साल भी गाँव जाना पड़ेगा. शेठ का कळलं नाही गुजराती शेठ. तो तर जाओ ये साल भी गाँव जाओ. तिसऱ्या वेळेस तो शेठ तो गुजराती ऐकले ना शेठ. तिसऱ्या वर्षी ना गणपती येईल, तिसऱ्या वर्षी पण तास शेठ ये साल गाँव जाना पड़ेगा मेरे को. काय केली ये साल भी ववासने का है. याची ती तळा पाहिजे आत मसाला जाता गुजराती शेठची काय केले गाँव जाता है. हे म्हणजे ववासने का है ना. तो शेठ म्हणता ववासने का है, इधर ववासने का, इधर ववासने का मतलब हे गडबडले पण ह्याचा डोका उच्चार. तो शेठ म्हणता इधर कैसे ववासने के, सुख गाँव में है ना. पाटील बाई आल्यावर या मी माझ्या नाटक लागून माका जरा मी ह्याच खाळ्यात आहे म्हणून जरा शांत बाहेर माझा आमचा बघायला असता.
एक दोन तीन, एक दोन तीन धरून घेतील हातात गावलो तरी उभो पेटील. एक दोन तीन धरून घेतील हातात गावलो तरी उभो पेटील. जपोरा करतो त्याची घरातून जाण्याची, जपोरा करतो त्याची घरातून जाण्याची. सजव मग तिने जी किरीना गाण्याची आश्रमात केली तू तुमचं काही नाही. खरं सांगते आमचा जर काय परिवर्तन झाला ना तर आमच्या वाटी आमचं स्मारक कोण नाही बांधणार. साधू नदी तो धोंडो पण कोण बुडणार नाही. आमचा माळा जमा करतील. आता तो चालू ना माळावर माळा अशी टिचकी अशी टिकली लावतील त्यांच्यासाठी. भात मात्र राईस बासमती राईस एक स्पून ठेवला तर ठेवला नाही. काळ्या वाटाण्याची भाजी कोपर करतील पण काळ्या वाटाणा अख्खं उचलून ठेवतील. काव काव खाना मागता जाऊन भाड मिळ जा ही परिस्थिती आहे बुवा. म्हणून बुवा भजन हे काय दिसणार आहे. मगाशी बाळासाहेब ठाकरेंवरती काव्य मांडण्यासाठी ऑफर आले पण गजराच्या शेवट नक्की तुमची फरमाईश पूर्ण करतो. गजर येतोय. गजर 10 मिनिटांमध्ये बुवांना पण गजर सादर करायला भेटला आहे. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो गबुआ. चाल स्वतंत्र झालं. कुठल्या पिक्चरची चाल नाही तर कुठलं गाणे मला आवडत नाही त्या गोष्टी मला. अतिरेकाला भरती झाली बघा जाईना एवढं माहीत दुनिया पाटणकर बुवांना शानपण कसं येईना. ये बाप्पा गजानना बाप्पा गजानना देवादेव प्रार्थना करतो की माझे वडील कधी सुधारणार. वय कलियुग आहे. कलियुगामध्ये कसं जगावं कसं राहावं आणि काय करावं हे जर कळलं नाही तर वा आपल्या जीवनाला काय अर्थ नाही. म्हणून सांगतो बघा झाली बघा जाईना. झाली बघा जाईना. आई सुनी तरी माहीत तुम्ही तरी कुणाला आला 2 दिवसाचा पाहुणा पण चालतोय कसं उसाला. आला 2 दिवसाचा पाहुणा पण चालतोय कसं उसाला. आणि कसरत ठाव ठिकाणं पाठी पानाने झाडाची पाना. कलियुगामध्ये आपण 2 दिवसासाठी आलो. एक येण्याचा दिवस एक जाण्याचा दिवस. जन्म आणि मृत्यू 2 गोष्टी परमेश्वराने आपल्या हातात ठेवल्या. जन्म आणि मृत्यू. कारण या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली बाबा. या सृष्टीची जी निर्मिती केली या भूतलावरती सर्व सजीव निर्माण केले. पशु पक्षी वनस्पती सगळे सजीव निर्माण केले. पण हे निर्माण करते वेळी त्या ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की हे जे मी करतोय ही सृष्टीची निर्मिती करतोय खरं. सर्व सजीव जन्माला घातलेत खरं. पण माझा उद्धार करणार कोण. त्या परमेश्वराचा उद्धार करणारा कोण आहे. हे मी केलंय सांगणारा कोण आहे या भूतलावरती. तेव्हा साक्षात परमेश्वराने मनू हा निर्माण केला.
म्हणून म्हणजे तुम्ही आम्ही मनुष्य प्राणी निर्माण केला आणि म्हणून एवढ्या सजीवांमध्ये फक्त मनुष्य प्राणीच फक्त त्या परमेश्वराचं नामस्मरण करतोय, लक्षात घ्या. म्हणून बहुत चांगल्या मनाने निस्वार्थीपणाने आपण परमेश्वराची भक्ती करतोय. काय करायचं बुवा बडे जाऊ पण आज ह्या 5 कुटुंबांच्या मनात आलं सर बुवा तर अनेक कार्यक्रम ठेवले असते. आज मला वाटते बुवा 20-20 दिवस वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी झाले असते, याची मला खात्री आहे, गॅरंटी आहे. कारण या ठिकाणी बुवा मी दरवर्षी भजन करतो प्रामाणिकपणे, या ठिकाणी भजन करायचं त्या गणरायाची सेवा करून जातो. पण ज्या वेळेला येतो त्या वेळेला काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतात. थोडं महिला जोरदार टाळ्या होतो त्यांच्यासाठी. किंमत सेवा आहे परमेश्वराची. अहो आपण व्यसनाच्या आहारी जातो, दारू तंबाखू सिगरेट गुटखा नको नको ते प्रकार करतो, पण नको नको ते करतो. गांजा पितोय, विडी वळतोय, सिगरेट वळतोय, दारू पितोय. कशासाठी? ज्या परमेश्वरानं हा नरदेह जन्म दिलाय आपल्याला, एक नाशिवंत शरीर दिलाय, हे बाबांनी एकच मिळणार आहे. लक्षात घ्या. त्या परमेश्वराजवळ त्या गणरायाजवळ लाखो करोडो रुपये तुम्ही ठेवा आणि सांगा की मला हा देह परत दे, मिळणार नाही. एकदा तो दिलाय. त्या परमेश्वराने आपल्याला दात दिलेत, कान दिलेत, नाक दिलंय, सर्व शरीर दिलाय. एखादी दाढ जर आपली दुखली ना, दाढ दुखली तर आपण ती सहन करू शकत नाही. 1 रुपयाचा मोबदला न घेता हा देह दिलाय. पण तीच जर दाढ आपली जर दुखायला लागली ना, जर डॉक्टरकडे गेलो तर सदासदी डॉक्टर 500 रुपये घेते दाढ काढायला. बुवा ही सांगितली रक्कम आपल्याला द्यावी लागते. पण त्याच परमेश्वराने 1 रुपयाचा मोबदला न घेता आपल्याला जे दिलाय, कशासाठी आपण व्यर्थ करतोय? कशासाठी? आवडते 25-30 रुपयाला विमान घ्यायचं, खालपून अर्धा खाणारा बापूस नाही, अर्धा खाणारा पोरगो. काय बुवा हे समाज प्रबोधन दोन्ही बुवा आपण या ठिकाणी आज आलोय. बुवा समाजाला आपण काहीतरी देणे लागतोय, या गजराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय. बुवा वाईट काय सगळेच बोलतात, बुवा चांगलं बोलण्यासाठी सुद्धा आत्मसात करावं लागतं त्यासाठी. बुवा म्हणून म्हणजे बघा आला 2 दिवसाचं पाहुणं पण चालतोय जाऊन काही कसरत खावं ठिकाणं बाकी मनानं झालंय दिवानं. मला गाडी कोणी सोबत नेला, बंगला गाडी धंदवलत कोणी सोबत नेणार नाही. किती ऐश्वर्य कमवा, किती लाखो करोड रुपये कमवा, काही त्याचा उपयोग नाही. शेवट आपला मृत्यू झाल्यानंतर आपले अंगोळ पावलेच असतात. दुसऱ्याकडे 1 रुपयाचा नाणा घेऊन कपाळ चिटकवतो लागता, ते सुद्धा घेणारे धडकली तर ठीक 4 दिवस. आता 7-45 झाले असते तर मेलो त्या कर्मात. तू एवढीशी वाट असणार नाही केवळी, इकडे 2 शनी लावले असणार असे शनी. ज्ञानात पुढचे दोघेला असणार, ह्याच्यातले हेच पहिले पुढे असणार. रातभर मालिश करू, काही तेल लाव, काही बाम लाव, तेल असला तेव्हा ते तो धकलीच असणार त्याच्यात. पण सकाळी नेते वेळी अगदी इकडचे तो पाय घासावला ह्या बांधाच्या खाली की इकडची शेण बाय की हो म्हणताना वरतो म्हणताना इकडचं पसरलं की ह्याची मान इकडे हे म्हणताना काय पाटील क्या बात है. एवढा 50 वर्ष झाली, किती म्हणजे 18 म्हणजे तुमचा तरी पण खाटी पुढे द्यायला नको म्हणतात. असू देवा बंगला गाडी दौलती कोणी सोबत नेला, बंगला गाडी दौलती कोणी सोबत नेला. एवढं माहीत तुम्ही तरी कुणाला सांगण कसा बाबा जालना, बाबा जालना, बाबा जालना. त्याचा अतिरेक झाला आणि माणूस बिघडून गेला.
या संतातील एक झाला आणि माणूस बिघडून गेला आणि हल्लीची पोरं बापाला म्हणतील यारे तुमचा आमचा काळ होता आमच्या मालवणी मध्ये आहे झाला तो वाट पोटात कावळे बोंबाटत आपुलकी होती संस्कृती होती आता हे दादा जा रे जरा पूजा आम्हाला आमंत्रण घेऊन जा तसं वाटलं 5 विकत होतो आपुलकी होती बाबा कशा काय करताय कुठे ही प्रेम भावना होती आताची पोरगी साधारण जन्मात गेलो मग तिची मानगोडी झाला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं एका शिंगो कळत नाही गणपती कळत नाही काय नाही घे तो क्रिसमस नाता 10 दिवस गायबच असतो मुंबईला खास ऑफर ही रामदारी खरं सांगतो अहो हात मारतोय सुद्धा मम्मी मम्मी जर माझ्यावर लिपस्टिक लावली ती गेली नेहमी एकच फुली मम्मी काय अहो काय ते हा मम्मी ताई पाठी वेळा हे डॅड ताई गेला हे देऊर कसं पाहिजे तो मित्र अहो औषध हात मारतोय रे मग कुठे आहे ती म्हातारी बाई असं तर तिका मम्मी फोन काय करता एवढा जवळ आहे का त्याच्यात भात घालता खा एकदा तुम्ही काय नाही खरं सांगतोय जमानत कसं आहे पण आपली संस्कृती आहे मराठी भाषा सुद्धा ना आधुनिक कोणालाही परिपक्व आली नाही बुवा सगळ्या भाषांमध्ये मराठी भाषा कठीण आहे लक्षात घ्या किती जणांनी त्याच्यात पेंचिडी केला नाही बुवा कोणाला जमला ना आम्ही फक्त पहिला बुवा एवढा विषय आमचा बाकी काय नाही या संतातील एक झाला आणि माणूस बिघडून गेला राजा अधीन झाला जन्म येऊन फुकट गेला जीवन आपले जीवन आपले अनमोल आहे पाणी कसं आहे जीवन हे आपलं अनमोल आहे आणि बाबा ते सांभाळा बाकी काय सांगितलं आहे मी जातो ते एवढंच सांगतोय की हा जो नरदेह जन्म मिळाला आहे त्याचं सोनं करा कुठेतरी व्यर्थ घालू नका जीवन आपलं अनमोल आहे पाणी कसं आहे एवढं माहित तुम्ही जानपण कसं आहे बापाला जानना बापाला जानना बापाला जानना बापाला जानना आजले गाणे बऱ्या बऱ्याची झाली बघा दैना एवढं माहित तुम्ही बघील जानपण कसं आहे बापाला जानना बापाला जानना क्या बात है बापाला जानना आहे मतलबी दुनिया सारी एक नाही रे कोणाचे कोण आहे मतलबी दुनिया सारी एक नाही रे कोणाचे कोण क्या करते हो साजना क्या करते हो साजना आए मतलब दुनिया सारी ऐसे नारी कोणाचे स्वार्थीपणा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये
मध्ये स्वार्थ घडलेला आहे. आम्ही दोन्ही बुवा भजन करतोय, नामस्मरण करतोय, बोलना फुलाची पाकळी घेऊन जाणार. जे काही यथाशक्ती येतील ते देणार 100%. नाराज करून कोणाला पाठवणार नाही. या घराण्याविषयी वेगळी सांगतो बुवा तुम्हाला. तुमची काय 10,000 15,000 ठरलेली असेल तर कठीण कठीण रागामध्ये तुमचं भजन आहे, तालामध्ये आणि पहाडी आवाज असल्यामुळे ते तुमचा विचार करते. मलाही माहिती आहे 15 तर शक्य म्हणजे 15 एक नक्कीच हुआ त्याच्या. हा गावाला म्हणूनच घेणार 15. कारण प्रवास पण खूप लांबचा आहे आणि नाही काहीतरी तुम्ही आम्ही काय फुलनाफुलाची पाकळी घेऊन जाणार. पण बुवा आज जे रस्त्याचे मायबाप प्रसिद्ध नाही ते थांबले असते बुवा, जे ऐकाय श्रवण नवविद्येमध्ये सर्वश्रेष्ठ वकील श्रवण आहे. आणि तुम्ही शांततेने ऐकताय. तुम्ही जनता जनार्दन हा परमेश्वर आहे. आम्ही अज्ञानी आहोत पण तुम्ही सुज्ञान आहात. तुम्ही ज्ञानी आहात, खरे ज्ञानी तुम्ही आहात. व आम्ही जे काय शिकतो, आम्ही जे काय प्रेझेंटेशन करतोय ना बुवा, ते काय ह्यांच्यासमोर जे मांडतो विषय त्याची चूक ते तुझ्या काढणार आहे. मगाशी बघा ना एक कुत्रा आला होता तो बघा. मागा त्या कुत्र्याकडे बघून सांगा कोणता तरी डोका काय सांगता बघूया. त्या कुत्र्याकडे बघून सांगा बघूया. तो कुत्रा किंवा सांगा तुम्ही तरी सांगशाल का तो कुत्रा भजनात आहात याची उद्या चर्चा काय होईल. उद्या तुम्हीच माणसं आहात. मेल्याच्या बाजूला कुत्रो पण नव्हतो तो हा त्याने आज आमची लाज राखला. लक्षात ठेवा श्वान रूपाने जे येऊन राहिले 4 वेद आहेत. आणि म्हणून यासाठी सांगतो की या ठिकाणी आदरणीय अनिल मिस्त्री तबलावादक त्या माऊलींनी भरपूर मला साथ केले. दापोली, खेड, मंडणगड, रायगड पासून त्यांनी मला वाद्याच्या माध्यमातून साथ केले. त्यांच्याकडून आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक केलं. एकदम जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. या ठिकाणी आदरणीय महेश सुतार आणि नवनीत सुतार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वीकारतो. धन्यवाद. या ठिकाणी पांचाळ कुटुंबियांकडून आदरणीय रमाकांतजी पांचाळ आणि महादेव पांचाळ यांच्याकडून दोन्ही कलाकारांसाठी माझ्या तबलीसाठी 219 रुपयाचं पारितोषिक आलं. स्वीकारतो. धन्यवाद. धन्यवाद. अनेकदा जोरदार टाळ्या होतो त्यांच्याकडे. साधं काम नाही, हे साधं काम नाही बुवा. हे जे सहजासहजी देण्यात नाही, हे जे एखाद्या कलाकाराचं जे कलाकार बुवा हे कलेचं प्रतीक आहे. आणि एखाद्या कलाकाराचा गुणगौरव करणे साधी गोष्ट नाही. त्यासाठी मोठं झाडच लागतं बुवा, काळीच लागतं मोठे. यासाठी ही लक्ष्मी आणि घरची लक्ष्मी अशी खरंच नसते. खुश असायला माझी नेहमी ही आणि ती. त्या बोल ना आता माझ्या अंगावर बोल श्री श्री इकडे बोल, इकडे खुशच दिसत नाही झगझगी टाकायची. पण सकाळी आता हायला गेले ना, आता सकाळ वेळी गेले ना तिच्या शिरा असणार तीच आपली विचार धर्मपत्नी ह्याच्यासाठी जा. उद्या तेच मोठीच बसतील घरी, हातात पण लागू दे नाही उद्या, कार्य पण येऊ दे नाही माझ्या उद्या. प्रकाश गुरव यांच्याकडून दोन्ही कलाकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. माऊली माझे जसं दोन्ही कलाकारांना देत आहे, माझे तरी 2 चालक होते. एक जमलो तर एक थांबता. पण विचारे अजयजी गोसावी बिचारे एकटे वनमॅन शो वाजत होते. कारण त्यांच्या आणि ह्या कलाकारांना साथ द्या, तरी त्या माऊलीला पण साथ द्या. हे बाबा ठरवले पैसे हे मोठी तुझ्यावर जेवण त्याला सुट्टी करून दे, तू घेऊन जा. बिचारे दोन्ही कलाकारांना माझे आज हेच केलं की लहान लहान कलाकारांना माझा भाव तो चक्रीवादक त्याला सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे उत्कृष्ट चकवादक म्हणून युवराज पांचाळ. एकदा जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे हा माझा बंधू आहे, मामाचा मुलगा आहे. आज डिझेल मेकॅनिकचा कोर्स करतो ओरसला. माझी अवश्य माझा खराब माहीत माझी डिझेल मेकॅनिक म्हणजे काय, मागवला डिझेल विकता की काय ट्रका विकत असं मला वाटला पहिल्यांदा. आणि आपण तुम्ही 14वीला सेकंड इयरला सुंदर प्रकारे म्हणजे पुढे काय होतील ते मला माहित नाही. पण माझी एकच विनंती आहे, त्या शिंदे आहेत ते होऊ नको, अक्षय शिंदे आहेत ते बाबा समाज बोलतो त्याचं इन्काउंटर केला येतो. या भजनाचा लक्षात ठेवा, त्या वळणारे मात्र गावामध्ये कलियुगामध्ये कलिनी सुद्धा एका हातामध्ये जीभ आणि एका हातामध्ये लिंग पकडले आहे. त्याचा अर्थ काय बुवा, दोन्ही गोष्टींवरती ताबा असला पाहिजे. तर या कलियुगामध्ये जगण्याचं सार्थ द्यावं म्हणून म्हणतात सांगायचं आहे
आपली दुनिया सारी येथे नाही रे कोणी कोणाचे येथे नाही रे कोणाचे बोले गरिबांचा तैवारी देवा नाही रे विश्वास परमेश्वरा त्याचं बोलणं हो लाडकी बहीण येऊन दे लाडको भाव येऊन दे काय नाही तेवढ्या पुरता आता पण शेवटी परमेश्वरच काढणारा लक्षात घ्या आणि परमेश्वर कुठे आहे परमेश्वर कोणामुळे दिसला आई वडील आपला परमेश्वर आहे आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक व्हा आई वडिलांमुळे आपल्याला देव दिसलाय म्हणून गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा पहिला गुरु थोर म्हणावा गुरु शिवाय सद्गुरु वाचली सापडे सोय धरावे पाय आधी आधी गुरुशिवाय मोक्ष आई वडील पहिले आपले गुरु आहेत सर्वात श्रेष्ठ गुरु म्हणजे आई वडील त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हावा प्रेमाचा विषय सांगितला प्रेम न करू नको म्हणणार मी नाही बुवा जरूर प्रेम करा पण आपल्या आई वडिलांना विश्वासात घेऊन करा मला एखादा मुलगा आवडतोय पण त्याची पूर्णपणे खात्री करा तो मला 2 टायमाची मील भाकरी घालेली की नाही तर आपला गेला धोळ घ्या येता आपला संध्याकाळी औषध सगळे तसं नसतं त्या माऊलीनं त्याला फोडावरती आपल्याला 9 महिने 9 दिवस आपल्या ओटी वाढवलंय साधं काम नाही होत ते 9 महिने सुद्धा नाता मुका खाऊन जे वाढवलंय आपल्याला ती रचना करण्यासाठी सुद्धा परमेश्वर त्या उदरामध्ये होता आईच्या अंतरामध्ये होता मानेपासून केसापर्यंत भाग बांधायला 3 महिने आणि मानेपासून कमरेपर्यंत भाग बांधायला 3 महिने आणि कमरेपासून ते पायाच्या नाकापर्यंत भाग बांधायला 3 महिने असे एकूण 9 महिने पूर्ण होतात आणि 9 दिवस जे उरले जातात ते फक्त आणि फक्त ज्ञान प्राप्त होण्यासाठी आणि जेव्हा ह्या गोष्टी जेव्हा घडतात ना बुवा हे वेळ काळात जेव्हा एक होते जेव्हा परमेश्वर पूर्ण जो नकाशा बनवतो साध्य बनवतो ना आता माहिती आपल्याला या उतरावरती जायचंय तर परमेश्वर 2 अंकाने आपल्याला बाहेर दाखवतो जा तुझ्या कर्माचा दुर्वा तेव्हा आपल्या कमरेच्या खाली जे 2 खळगे आहेत ना ते परमेश्वराचे अंगठे आहेत परमेश्वराने बुवा स्वतःला लाभ केले आपण स्वतः मारू शकत नाही स्वतःची पाठ केली आपण स्वतः झोपू शकत नाही हे बुवा त्यात लक्षात घ्या म्हणून आई वडील हे श्रेष्ठ आणि आई वडिलांच्या चरणाशी म्हणून एवढंच सांगतोय म्हणून म्हणतो आई भजन आपला धंदा किंवा भजने आई गोविंदा भजनात कुणाची निंदा हरी नामाचा गुण छंदा रागे तुम्हाला येत नाही ना राग धरू पण नका बुवा हे समाजासाठी तुमच्याकडे काय म्हणून राग तुला येत नाही ना वाईट तुली तरी आपण एवढे माहीत सुनी तरी कुणाला चणपण कसोई आपण जानना आपण जानना आपण जानना आपण जानना आपण जानना आपण जानना
त्या ठिकाणी ध्रुव मोदी युट्यूब चॅनल माझे परम मित्र अनिल बेळेकर त्याच्याकडून आशीर्वाद रुपये 100 रुपयाचा पारितोषिक गजरासाठी स्वीकारते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरंच सांगतो माऊली, त्यांनी सुद्धा काही गणपतीला बरेचसे गाणी काढले. नळ्या अंबारी नटली ही धरती ऐका युट्यूबला, आणि बरेचशी गाणी त्यांनी स्वरबद्ध केली आहेत. एकदा त्यांच्याकडे जोरदार टाळ्या होऊ दे. अनिल बेळेकरांसाठी सुंदर आवाज, गोड गळा आणि छोटासा प्रयत्न चालू असतो त्यांचा. समाधान वाटतं माऊली तुमचं ऐकून. आदरणीय बुवा विनायक सारंग, अरे वा सारंगे यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक करायचं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज मराठी माणसाला नाही वाली कोणी राहिला, राजू मिस्त्री माऊली यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज मराठी माणसाला नाही वाली कोणी राहिला. स्वर्गीयवासी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे व का त्यांची भजनात नावं घेतली जातात की जगा मराठपरी कीर्ती रूपे उरावे. जगावर तर शिवाजी महाराजांसारखं आणि मरावर तर छत्रपती संभाजी महाराजांसारखं बुवा असं बुवा सगळ्यांनी म्हणलं पाहिजे. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र बंद म्हणजे बंद आता पुन्हा बंद आणि मागसून चालू पहिल्यात चालू कर जास्तच महाराष्ट्र. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर मराठी अस्मिता जिवंत ठेवले असेल मला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे छोटंसं गजल सादर करतो. आज मराठी माणसाला नाही वाली कोणी राहिला. आज मराठी माणसाला नाही वाली कोणी राहिला. बाळासाहेब परतया बाळासाहेब परतया. एक जमाना होता तुमचा तेव्हा रुबाब होता आमचा. एक जमाना होता तुमचा तेव्हा रुबाब होता आमचा. कधी कुणीला विरोध केला, कधी कुणीला विरोध केला. कधी कुणीला विरोध केला. शिवसेनेचा गाण्या वाघाला, शिवसेनेचा गाण्या वाघाला. आज मराठी माणसाला नाही वाली कोणी राहिला. आज मराठी माणसाला नाही वाली कोणी राहिला. आदरणीय रोहित पावसकर युवा तालुका प्रमुख यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आल्या स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सत्यम शिवम सुंदर सुंदर
बाप्पा श्री गणराया बाप्पा श्री गणराया बाप्पा श्री गणराया फुले घेऊया चरणीत लावा होया सर्व फुले घेऊया चरणीत लावा होया गर्जन जाते घेऊया बाप्पा श्री गणराया बाप्पा श्री गणराया